बाबतीमध्ये सविस्तर माहिती मोपलवार साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आपल्याला सर्वांनाच मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे। त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो। खरं म्हणजे हा पत्री पूल म्हणजे आता त्याचं नाव तिसाई देवी असं आहे असं मला आपण सगळे प्रतिसाद देऊन इथे सांगितलेलं आहे। मगाशी मी रवींद्र चव्हाण यांना सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे तिसाई देवी पूल याचं नाव आहे। त्यामुळे काय त्याच्यामध्ये आपण जाऊया नको, ते आपण जे काही रितसर जे असेल ते नक्की लोकांच्या भावना लक्षात घेऊन तो निर्णय आपण घेऊ। शेवटी लोकांना जे हवंय ते देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो। त्यामुळे हा पूल अतिशय महत्त्वाचा पूल आहे। भिवंडी ते शिळ फाट्यापर्यंत वाहतुकीला जोडणारा महत्त्वाचा पूल। एवढंच नाही तर नाशिक अहमदाबाद दिशा आणि दिशेने जाणारा पुणे JNPT कडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे। रेल्वेने धोकादायक म्हणून पाडला। मुंबईची जेव्हा दुर्घटना झाली त्यानंतर तातडीने आम्ही त्यांना विनंती करत होतो की फार मोठी ते वाहतूक कोंडी होईल, परंतु रेल्वेने कायदेशीर कारवाई करून हा पाडून टाकला आणि मग तो युद्ध पातळीवर आपला हा पुलाचं काम सुरू झालं। अनेक अडचणी आल्या, त्या बाबतीमध्ये श्रीकांतने आपल्याला सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय देखील वेळोवेळी याचा आढावा घेत होते। आदित्यजी स्वतः या ठिकाणी गर्डर लॉन्चिंगच्या वेळेस आले होते आणि त्या दिवशी देखील आपण पाहिलं की रात्रीचं थोडं अडचण झाली, नंतर मग ती पुली तुटली, त्याचं तो ट्रॅक थोडासा बदलला, चेंज झाला। तो सगळ्या या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर आहेत आणि हे काम सोपं नव्हतं। अनेक लोकांना वाटत होतं की फक्त इथे पिलर 2-4 बांधलेले आहेत, परंतु याचं काम जे आहे पूर्णपणे हैदराबादला सुरू होतं आणि त्यामुळे लोकांना माहीतच नव्हतं की हा पूल होणार कधी, 2 वर्षात होणार का 20 वर्ष लागतील। परंतु कारण जागेवर काही दिसत नव्हतं, परंतु हैदराबादमध्ये वर्कशॉपमध्ये त्या कारखान्यामध्ये याचं संपूर्ण काम सुरू होतं। तिकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी गेले होते आणि हे सर्व करत असताना अनेक अडचणी देखील आल्या। मी देखील अनेक वेळा या ठिकाणी आलो, परंतु महापालिका आयुक्तांनी अतिशय काम करायचं तर असं करायचं की नाव ठेवण्यासारखं नाही, हा ठेवायचं असेल तर यांच्यामुळे हे झालं होतं। 50 वर्षानंतर सुद्धा जसं आज अब्दुल रहमानचं नाव तुम्ही आठवण करताय, नक्कीच चांगलं आहे, आपल्या देशाचा अभिमान आहे। त्याचबरोबरीने आपली देवी सुद्धा आहे, तिचं सुद्धा एक अभिमान आहे। आपलं काय होणार पुढे, आपण निदान आपलं नाव इतिहासाच्या यादीत राहील तरी का, ह्याची जरी आपण एक थोडीशी काळजी घेतली तरी जसं मी मगाशी म्हटलं जनतेची मोठी तक्रार असणार। कल्याण डोंबिवली मला आजही 30-32 वर्षापूर्वीचा तो सगळा काळ आठवतोय। ज्यावेळी मी कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये येत होतो तेव्हाचा सुद्धा तो शिळफाटा तर तशीच आहे। तेव्हा तक्रारीला सुरुवात होत होती, ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम, डोंबिवलीचे खड्डे, कल्याणचे खड्डे, सगळ्या गोष्टी ह्या होत्या। त्याच्यानंतर आपल्याला काय झालं, मधल्या काळामध्ये महापालिका आपल्याकडे आहेच नक्कीच आहे। तेव्हा रवींद्रजी तुम्ही आहात, कपिल पाटील जर नवीन आहे आपल्यामध्ये, पण आपली युती होती आणि युतीकडे कल्याण डोंबिवलीकर ही महापालिका देत होती। त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून जे काही केलं ते जनतेसमोर आहे। आता काय करतोय तेही जनतेसमोर आहे। एकूणच काय की काळ बदलत चाललेला आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केला। नक्कीच रेल्वेचं एक मोठं योगदान आहेच। रेल्वेने जर का सहकार्य केलं नसतं तर विक्रमी काळामध्ये हा पूल होऊ शकला नसता। ज्याप्रमाणे MSRDC मोपलवारजी तुमचं आहे, सूर्यवंशी तुमचं आहे, कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अभियंते आहेत, सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। पण रेल्वेने जी काही गतिशीलता या कार्यक्रमात दाखवून दिली, कार्यक्रम ह्या उद्घाटनाचे नाही, हे आपल्या पुलाच्या निर्मितीची जबाबदारी, त्याचं कौतुक केलं पाहिजे। आणि ज्याप्रमाणे रेल्वेचं खातं हे तत्काळ काही आपल्याला निर्णय घेऊन जनतेच्या हिताची कामं करायला येणारे अडथळे दूर करते, तसंच मी असं म्हणेन की केंद्राच्या अनेक संस्था आहेत त्यांच्याकडे राज्याची कामं ही अडकून राहिलेली आहेत। ह्याचं एक कारण केंद्राचे इतर संस्थांनी घेतलं, म्हणजे असं मिठागर आहे, मला उल्लेख करायची गरज नाही। मिठागर म्हटल्यानंतर कांजूरची शेड आलीच,
त्याच्या बाबतीत सुद्धा जे काही अडथळे आहेत अडथळ्यांची शर्यत करायची आणि पुन्हा मग आपली गती मोजायची. ही रेस निदान जनतेच्या हिताच्या मध्यस्थी होणे. अडथळे पहिले राज्य सरकारच्या माध्यमातून असतील दूर झाले पाहिजे, केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील दूर झाले पाहिजे. कारण शेवटी जनता आहे, आपली जनता आहे, देशाची जनता आहे, राज्याची जनता आहे. कोण कुठला नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, मतदार आपले, नागरिक आपले आणि आपली कामं जी इतकेच अडून राहिली होती ती सोडवण्याच्या एका अपेक्षेने विश्वासाने ती जनता मतदान करत असते. मग त्याच्या कोणत्याही पातळीवरती कुतुहल होता म्हणजे आणि ते याच्या पुढे होऊ नये अशी माझी एक रास्त म्हटलं तर रास्त एक अपेक्षा आहे. असो आज एक अत्यंत उपयोगी काम आपल्या समोर पूर्ण झालेलं आहे. आधुनिक उड्डाणपूल ती वगैरे ते होत आहे. त्याचबरोबर फाटा तिथला ट्रॅफिक जाम आता तो कोणाकडे मोकलवादी आपल्याकडे काय मला जसं हे काम तुम्ही विक्रमी वेळेत पूर्ण करून दिलं तसं मला ते काम विक्रमी वेळेत करून पाहिजे म्हणजे पाहिजेच. तिकडे कुठेही जसे कौतुक करतोय त्याचप्रमाणे थोडासा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कडकपणा सुद्धा घेतो. मला असं की कडकपणा होण्याच्या अनुभवाला येऊ नये. सगळं छान चाललंय. सरकारचा पूर्ण पाठिंबा आणि बळ हे सगळ्या खात्यांच्या पाठीशी आहे. ते एवढ्यासाठी आहे की कुठे मला जनतेची तक्रार येतात कामे की काय तुमचं सरकार आलं पण अजूनही पाडेपण जे पूर्वीचं सरकार बोललं होतं नुसतं बोलायची कडी आणि बोलायची भात नाही तर प्रत्यक्ष कामं ही झालेली दिसली पाहिजे, नव्हे ती केलीच पाहिजे. मग ती शिवपाट असेल मध्ये मला वाटतं कपिलजी आपण बोलत तर कोण बोलत 4 पदरी का 6 पदरी जे करता येणं शक्य असेल भविष्याचा विचार करून ते आज आपल्याला करायलाच पाहिजे. तिकडे कुठेही तडजोड होता कामा नये. हे काम केलंच पाहिजे. आणि मग मेट्रोचं जाळ येतंय, इतर सगळ्या गोष्टी आहेत. कल्याण एक महत्वाचं जंक्शन आहे. आता एकमेजी आपण सांगितलं की काही ठिकाणी एवढा सगळा ट्रॅफिक जाम होतो आहे पण आता ही सोडवणूक आपल्याला करायची आणि मला खात्री आहे की ही सोडवणूक आपण सगळेजण मिळून खूप काम करत आहात. भविष्याचा विचार करून घाई 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 काम करायचंय, आटवायचंय म्हणजे घाईत काम करायचं आणि पुढे जाऊन आपटायचं. मला तसं नाही. त्याला विकास मी म्हणत नाहीये. विकास हा किमान पुढच्या 50-100 वर्षाचा असला पाहिजे. त्याचा विचार करून केला गेला पाहिजे आणि तसा जर का तो नसेल तर ती नुसती त्यावरचं पाणी होईल. आज उद्घाटन केलं आणि झालं एक 5-10 वर्षांनी पुन्हा गेले माझ्या मागल्या. तसं नाही होता. हे विकासाच्या कामाच्या बद्दल बोलत असताना मध्ये मला सुद्धा हे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने काय होतंय मला श्रोत्यांमध्ये आपल्या लोकांमध्ये बसून व्यासपीठ बघता येतं आणि व्यासपीठावरील लोकांना मला बघता येतं. आपण समोरासमोर एकमेकाला बघू शकतो आणि काही वेळेला मग गर्दी दिसत नाही. आता मध्ये मध्ये मला गर्दी जवळ दिसली जरा कॅमेरावाल्याने तिकडे कॅमेरा फिरवायला पाहिजे. जरा दाखवा मला गर्दी नाही व्यासपीठावरची नाही समोरची. आता जरा हात खाली करा. 1 मिनिट मी एक प्रश्न विचारल्यानंतर पटकन हात वर करायचा. आता मला पटकन घ्यायचं मास्क किती जणांनी घातले त्याने हात वर करा. नाही आता हात वर करता करताना तरी मास्क वर करा. नाही हे खरं आज तुम्हाला परवानगी दिली आहे पण अजूनही गर्दीला परवानगी दिलेली नाहीये. कारण कशी बशी ही कोरोनावरची लढाई आपण आटोक्यात ठेवतो. बघते माझ्यासमोर बसले ग्रे शर्ट चष्मा तरी मास्क वरती पाहिजे. ताई तुमच्या बाजूला ताई पण मास्क वरती केला पाहिजे. सगळ्यांनी मास्क नाकावर तोंडावर मास्क पाहिजेच. याचं कारण असं की कोरोना आपण थोपवू शकलेलो आहोत, संपवलेलं नाही. आणि आपण एखादी गोष्ट संपवू शकत नसू तर किमान ती वाढवू तरी नका एवढीच माझी विनंती. वाढवू तरी नका. आता थोडस सगळ्यांनी रिलॅक्स झालेले की आहे आता आपले खाली आलेले. आपली ही पद्धत जी आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची ती कोरोनाची देणगी आहे. कोरोनाने सगळ्या वाईट गोष्टी केल्या पण काही काही गोष्टी देणगी म्हणून दिल्या. तसेच ही एक देणगी आहे. आणि अनेकदा यापूर्वी सुद्धा मी कल्याण डोंबिवली ह्या काळामध्ये आलो. ते कशासाठी आलो? कोविड केअर सेंटरचं उद्घाटन करा, हॉस्पिटलचं लोकार्पण करा, त्याच्यानंतर टेस्ट सेंटर आहे त्याचं लोकार्पण करा, हे करा ते करा. सगळ्या गोष्टी हे आरोग्य विषयक होत्या आणि त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं नसतं तर आज सुद्धा ते जे काही भीतीदायक चित्र होतं तेव्हाच कोविड केअर सेंटर ची गरज होती
ती ओसंडून वाहत होती, केस किती केल्या तरी कमी पडत होत्या. हे सगळं बघितल्यानंतर आज मला असं वाटतं की आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून काही जबाबदारीने वागलं पाहिजे. तसं तुम्ही ते वागत आलेलं आहात. मी तर म्हणेन सर्व पक्षीय नेत्यांनी सुद्धा याचं भान राखलं पाहिजे. अगदी माझ्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला जनतेचा जीव धोक्यात घालून आपली टिपकी वाजवण्याची आवश्यकता आता कामा नव्हे, तशी ती वाजवली जाता कामा नये. कारण आपण जे काय आहोत, मी मुख्यमंत्री आहे, हा मंत्री कोण, तो मंत्री कोण, आमदार कोण, खासदार कोण, महापौर कोण, हे पण हे सगळे आपण जनतेचे सेवक आहोत आणि आपलं प्रत्येक पाऊल हे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे. तसं जर का ते नसेल तर आपला उपयोग नाही. आणि काही वेळेला मग मला असं वाटतं की आपण स्वतः आता काय करायला मोकळे झालेलो आहोत आणि कोविड योद्ध्यांचं मग आपण कौतुक करतो की काय कोविड योद्धे, किती पोलीस आपल्या याच्यामध्ये. इथं म्हणे युद्ध म्हटल्यानंतर त्याच्याशी लढताना आपले आरोग्य कर्मचारी असतील, पोलीस असतील, इतर काही लोक असतील, हे लढाईमध्ये थारापिरती पडते. मग आपण काय करतो, योद्ध्यांचं एक स्मरण करतो, 2 मिनिटं उभे राहतो आणि पुन्हा घरी करायला मोकळे होतो. पण तसं नका करू आणि करूया नको. आज सुद्धा धोका टळलेला नाहीये. या धोक्याच्या परिस्थितीमध्ये आपण जी काही थोडीशी, जसं मुसळधार पावसामध्ये थोडीशी एक उघडीत पडते, थोडीशी सूर्याची किरण येतात, तशी एक थोडीशी आशेची किरण ती लस घेऊन आलेली आहे. तिचं जोपर्यंत सगळे वरचे करोनाचे ढग जात नाही तोपर्यंत आपलं आकाशी मोकळं होणार नाही. आणि आकाश जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत आपण नक्कीच तोंडात मास्क घालून सुरक्षित अंतर ठेवून ते वागलं पाहिजे. आता हे थोडस कदाचित या कार्यक्रमाला माझं झालं नसेल, आव्हान तर मी बोललो असेल, पण आता मला ती काळजी घेण्याची सवय झालेली आहे. जसं हे तुमच्या सेवेसाठी आम्ही बांधलेलो आहोत, त्याचप्रमाणे तुमच्या आरोग्याची हिताची काळजी घेणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना एक नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आहे की तुम्ही काळजी करू नका. कल्याण आहे, डोंबिवली आहे, संपूर्ण महाराष्ट्र आहे. सेवा करताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अजिबात पडणार नाही. आपल्या आशीर्वादाचं बळ आमच्या घरात आहे, मजबूत आहे, तोपर्यंत कशाची कमी पडू देणार नाही. आशीर्वाद मधून ठेवा, बाकीची सर्व चिंता तुम्ही आमच्यावर सोडा. आणि ही चिंता आमच्यावरती सोडताना फक्त मी पूर्वी जे सांगितलं होतं तेवढंच पुन्हा एकदा या कोविडच्या निमित्ताने सांगतो की तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. बाकी काही काळजी नका, फक्त अजूनही काळजी घ्या. गर्दी अनावश्यक टाळा. सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की मोठमोठे सभा समारंभ, मोर्चे, आंदोलन हे टाळले पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोविड आपण संपवू शकत जरी नसलो, कारण संपवणं आपल्या हातात खोकवून आहे, हळू संपवण्याकडे चाललेलो नक्कीच, पण किमान त्याचे प्रसारक तरी होऊ नका. कोविड प्रसारक मंडळ नको बाबा, माफ करा, आम्ही नाही त्याचे सदस्य. तर या थोड्याशा काळजीने आपण पुढची वाटचाल करतो आहोत. आणि एकदा काही काळजी घेऊन आपण याच्यात यशस्वी झालो की मग कपिलजी आपल्या विकासाचा मार्ग 4 पदरी 6 पदरी काय मोठा म्हणजे 10 15 पदरी होईल. पण तूर्त ही काळजी घेऊन सावकाश गतीने आपल्याला पुढे जायचं आहे. असो, ज्यांच्या हातभार या चांगल्या कामासाठी लागलेले आहेत त्या सर्वांचं सतत जरी करता आलेलं नसलं प्रत्यक्ष, तरी सुद्धा मी सर्वांना धन्यवाद देतो. तमाम कल्याण डोंबिवलीकरांनी सर्व